बालू मामा, रॉबिन स्मृती, जय हनुमान कामोटे, सतीश टावरे ना, जयेश भोईर आणि सतीश टावरे टावरे आणि पहिले षटक प्रगती पथावर प्रफुल्ल मोकल बॉलिंग मार्ग होता. या संघाचा पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. ओहो, चेंडू हवेमध्ये असे सॉफ्ट डिसमिसल, फॉलो थ्रू मध्ये झेल आणि हा जयेश भोईर नावाचं वादल. गोल्डन विकेट गॉट टू पारगाव आणि पहिल्या विकेटचं बदल. अतिशय खराब सुरुवात, डलमली सुरुवात, पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली नाट. कर्तव्य आहे. मामा तयार राहा कन्यादानासाठी. कन्यादान म्हणजे काकण घेऊन राहा, फुकट नको. चला नवीन फलंदाज प्रवीण भोईर. जयेश भोईर गेलाय. नवीन फलंदाज प्रवीण भोईर. पहिला गडी घरात शून्यावर. अतिशय खराब डळमली सुरुवात. एम भाई आणि सुजल घरत बर्थडे बॉय. आज रात्री 12 ते उद्या 12 पर्यंत संपूर्ण हे पिरियड खा प्या मजा करा. हा येस, फक्त कमरे खालचं सोडून डोक्याला बांधू नका झाला. चला बॉलिंग मार्ग प्रफुल्ल मोकल. नवीन फलंदाज प्रवीण भोईर. संघाच्या वतीनं पहिलं षटक. 4 षटकांचा सामना असेल. एकीकडे पारगाव ही बलाढ्य टीम आणि हा यश पुन्हा खोदून काढायचा चेंडू गेला आहे. लॉंग ऑनला पुन्हा एकदा अफलातून फिल्डिंग मिळालेला एक धाव. संघाची धाव संख्या 1-1, 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रणय म्हात्रे फ्रॉम मोरावे. मगाशी दीपक सरांनी उल्लेख केला की बरंचसं योगदान या स्पर्धेसाठी शेलकर ह्या क्रमाने त्यांचा बाले किल्ला आहे. दीपक पाटलांचा बाले किल्ला आणि तुमचा बाले किल्ला. स्वीप केलाय. चांगलं टायमिंग, बॅकवर्ड स्पेल लेगला नाही. लॉंग लेग यांच्यामधून 4 धावा. लेगस्टिकच्या बाहेरून जसा चेंडू आला, स्वीप केला चेंडूला, दमदार टायमिंग आणि हा म्हटते पहिला दमदार चौकार. सोडली ड्युटी हिच्यासाठी महिन्यात. पचास खोके म्हणजे गुवाहाटी. हो ये स्विचिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चांगला चेंडू, काही गरज नव्हती. मगाशी फटका येत होता, परंतु उलटे सुलटे फटके मारायची सवय बरोबर नाही ना. सरळ नेहमी माणसाने शॉट मारावा. जोरदार अबे लेग बेबॉलचा बंधू चेंडू गेलाय. लेग स्लिपला बघूया. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. चांगला मारा, अप्रतिम मारा, जबरदस्त बॉलिंग अटॅक प्रबल मोकल. जरी चौकर आला. संघाची धाव संख्या फक्त इनमेन 5 धावा, 1 बाद 5, 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एकीकडे भातान त्यांच्या विरुद्ध श्रीदत्त भातान, त्यांच्या विरुद्ध स्वराई श्रव्या 11. सद्गुरू सिमेंट सप्लाय म्हणजे कन्हैया पाटील, ज्यांची एकदा नाईट स्पर्धा फार मोठी झाली होती. हो येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. नंतर ठेवायला लागले प्रीमियर लीग. तिथं टेम्पो लावतात कोंबड्यांचा, पोल्ट्री. अंपायरना 3-3 कोंबड्या, कॉमेंटेटरना 4-4 कोंबड्या. तुम्हाला किती भेटल्या? नाही, उद्या मात्र या स्पर्धेचा काल्याचा कीर्तन असेल. दिवस पण चांगला आहे, बुधवार. आणि सुजल घरत यांचा 12 वाजेपर्यंत आहे. सगळ्या गोष्टी पत्त्यावर आहेत. मैना ग मैना.
घर नळामध्ये पाण्याचा घर काय खालीच राहणार. चला षटक क्रमांक पहिलं. दुसरं प्रगतीपत्र बॉलिंग मार्क तयार. आदेश म्हात्रे संघाची धावसंख्या पहिल्या षटकात धावा पत्ता इनमेन 9 धावा. 5 की 9 5 धावा. बघा याचं लक्ष आहे बघा. एक डोळा मॅचवर एक डोळा पाठीमागे. हा हुशार आहे. बारके पोर आहेत ना. हा बारके हुशार असतात. चोरून चोरून बघतात. चला नवीन गोलंदाज. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर पहिल्या षटकात दमदार गोलंदाजी घेत प्रफुल्ल मोकाळगे यांनी फक्त 5 धावा दिल्या. 1 विकेट घेतली. रायडा महोदय विकेट. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. हा झाला ड्रॉप. तो आमच्याकडे बघतोय आता पाठीमागे. त्याला झेल सोडलात ना आता. लेव ते बाई मला पहिल्यांदा समजलं. लेव लेव के लाव. आणि झेल झाला ड्रॉप. त्या दरम्यान मिळतील 1 धावमध्ये संघाची धावसंख्या 6 व 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका होता बघूया. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. सोपा झेल लॉलीपॉप आरामशी झेलक्यात असता बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. चेंडू झाला आहे राईट महोदय विकेट. हो हो यस. पुन्हा एकदा याचा परसाद इम्पॅक्ट. झेल सोडल्यानंतर त्याचा हा उपद्रव जबरदस्त महाग पडला आणि दमदार सिक्सर लॉंगॉनच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद फटका. आसमानी स्ट्रोक संघाची धावसंख्या झाली 12 वर म्हणजे डझन. अरे हातात बॅट मारीन शॉट. ट्वेल्व फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. झेल झाला ड्रॉप. त्याच्यानंतर बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर राईट महोदय विकेट. हो हो यस. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आणि मिळते 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या 16 वर 16 1-6. धन्यवाद. यस टायमिंग. कुठल्याही गोष्टीला टायमिंग पाहिजे हो. लग्न म्हणा काही म्हणा. वेळ निघून गेली की सगळं संपतं. बघूया. राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू गेला आहे शॉर्ट थर्डमॅनला. बघूया चांगली फिल्डिंग सीमा बिहाइंड द विकेट. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 16 वर 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजून बॉल बाकी आहे षटकामधले. राऊंड 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. दुसरं षटक प्रगतीपथावर. याच्यानंतर शेवटची मॅच म्हणजे क्वालिफायर मॅच कामोटे आणि याच्यातला विजेता संघ अशी हे द्वंद्व. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट. आणि हा यस पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे. मिड विकेट. एकही प्लेअर नव्हता. गॅपचा पुरेपूर फायदा उचलला. मिळते 4 धावा. संघाची धावसंख्या झाली 20 वर. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 1 बाद 20. सुस्थितीमध्ये गेला संघ. मिळालं जीव. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. धावा झाले 20. चांगली धावसंख्या कमाल धावसंख्या. संघ गेल्या सुस्थितीमध्ये. अहो यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. व्हॉट अ शॉट. 4 धावांसाठी पुन्हा एकदा आडवे तेवढे फटके आल्या पण धावा येणं महत्वाचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. संघाची धावसंख्या 12 चेंडू 24 धावा. पहिल्या षटकात 5 धावा आणि या षटकात कुठल्या तब्बल अतिशय महागडं एक्सपेन्सिव्ह ओव्हर 19 धावा कुठल्या तब्बल आणि 12 चेंडूमध्ये 24 धावा म्हणजे बरोबर 12 धावांचं इक्वेशन. लूल नाही.
काय एक तारा आहे हो. चला जरा फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अंपायर समोर श्वान चाललाय त्याला प्लीज जरा बाजूला करा. दोन वाजल्या बरोबर 3 वाजतील ॲटलिस्ट नाही. हां जरा लवकर त्याला बघूया. फिक्स 3 स्टँडर्ड टाईम आहे. उद्या 6 वाजता. रसायनला अशीच मॅच चालली होती. फायनल चालली होती 9 वाजता. एक चला तर संडासला टमरेल घेऊन. दादा म्हणतो एवढ्या लवकर मॅच चालू झाली. अरे मॅच नाही कालची मॅच आहे बरं. तुझा आरामशी संडास बिंडास करून घे तरी मॅच संपणार नाही. सकाळी 9 वाजता फायनल. चला तिसरा षटक प्रगती पथावर. प्रवीण मोकल पहिला होता. हो 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 सुपर बॉलिंग. फलंदाज टोटली बीट झाला. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. चेंडूला शॉट मिडवे केला. स्वतः करेल यष्टीरक्षक गॅदर. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 25. 1-25. पहिली विकेट लवकर गेली. त्याच्यानंतर ही पार्टनरशिप अभेद्य भागीदारी. कुठल्याही प्रकारची एक पार्टनरशिप विकेटसाठी 10 दिशा फिरविशी जगदिशा अशी सध्या स्थिती चालू आहे. ओहो येस पुन्हा गुंगारा दिला. हॉट आउट. मॅग्निफिशियंट. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती. बघूया अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अतिशय चांगलं फिल्डिंग आणि मॅग्निफिशियंट. झक्का क्रमांक पाहिजे. दुसरा बॅट्समन गॉन. सतीश टावरे ज्या विकेटच्या तलाशमध्ये होता. ज्या विकेटसाठी ट्रॅप जालं लावलं होतं. बघूया पारगावचा सागर पाटील नाही का पोपटवाले आणि बाबूशाह कबूतरवाले. दोघांच्या हातात एक एक पिंजरा द्यायला पाहिजे. निलेश भोईर. श्रीदत्त भातान संघाचा नवीन फलंदाज निलेश भोईर. नवीन बॅटर. संघाची धावसंख्या 2-25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय रोमांचक वातावरण. क्रिकेटचं चाललेलं मध. एकवीस बाईक. रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पहिली ही फार मोठी स्पर्धा. 21 बाईकचा थरार. 21 बाईकचा महासंग्राम. इलेक्ट्रिक बाईक. त्यांचं वाटप वितरण कसं होणार ते तुम्हाला उद्या आम्ही सांगू. म्हणून उद्या जास्तीत जास्त संख्येने या. म्हणजे लकी ड्रॉसाठी बने काय वाटतं ना. नाही का त्याला नाही का. अच्छा अच्छा ते तिकडं असतात. आमचे प्रवीण टेंबेला 2 मिळाले बाईक. एक फ्रीज. आपल्याला काय नाही. मला सायकल भेटली होती पाल्याला पालेश्वरी. हो हो पुन्हा एकदा झेल. हो हो चांगला कॅच घेतला. बॅकवर्ड लेगला थोडासा डलमा झाला होता परंतु बॅलन्स केलं स्वतःला. आणि तिसऱ्या फेकेचं बदन. आता मात्र थोडीशी पडझड वाताहात. नवीन बॅटर लवकरात लवकर या प्लीज. भाताण टीमसाठी भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा अरुणाताई गणेश काताडे यांच्या वतीनं भाताण टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनापासून स्वागत आहे अरुणाताई आपलं या स्पर्धेमध्ये आणि आपल्या सदिच्छांचा सुद्धा स्वीकार. यस यस धन्यवाद. यस बघा अजूनही मॅच ऑनलाईन म्हणजे आपल्या गावचा संघ असला की बघूया आपल्या गावचा त्यांचे समर्थक आमच्या सरपंचबाई. चला नवीन बॅटर. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स.
संदेश भोईर नवीन फलंदाज. प्रवीण मोकल. हो यस, पुन्हा एकदा चेंडू निघून गेला आउटसाइड द स्टंप. अतिशय चांगली डिलिव्हरी. भूया पंचांचा रिव्ह्यू. DRS डिसिजन रिव्ह्यू. बॅट्समनचा. अच्छा. फेअर डिलिव्हरी आहे. त्यांना माहीत असतो मुद्दाम टाइमपास करायचा. फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय, अचूक निर्णय. येणार पॅनल. नीरज राणावत असले. देर इज नो टेन्शन. पुन्हा एकदा वेल बॉल. हो, व्हॉट ए बॉलिंग. पुन्हा एकदा भंडार मारा. पहिला षटक जरी, दुसरं षटक मात्र 19 धावांचा पडलं. त्याच्यानंतर अतिशय अप्रतिम मारा करताना पारगाव संघाचे बॉलर गोलंदाज फोल्डिंग मार्क होता. या राईट आर्म होता विकेट. प्रवीण मोकल. आणि हा यस पुन्हा हलक्या हाताने चेंडू केला आहे. अजूनही बॉल बाकी आहेत म्हणतंय. झालं षटक. आणि याच्यानंतर अंतिम आख्याचा निर्वाणीचा फायनल षटक. स्लॉग ओव्हर. संघाची धावसंख्या आफ्टर 18 डिलिव्हरीज. टोटल स्कोर इज 25 म्हणजे बरोबर 8.33. खाऱ्या पाण्याची हाय सँडी नंतर यायला ना मेहबूबा. थोडंसं जरा दाखवा हेलनचा कंबर डान्स. चला शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग मार्क तयार. निशांत भूषण पाटील. पारगाव संघाचा शेवटचा गोलंदाज. 6 चेंडू बाकी. संघाची धावसंख्या 25. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 19 आणि तिसरं षटक मेडन निर्धाव. क्या बात आहे. दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या सावसंख्येत घेऊन रोखलेला आहे. भूषण पाटील तयार. पहिला चेंडू आणि ह्या या दिशाहीन चेंडू भरकटल्या. बघूया. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन, 1 धावेचा संकेत. अंपायर डिग्रे दॅट इज द वाईट डिलिव्हरी. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. 1 धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत भर. संघाचा टोटल स्कोर 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, या चांगला फटका. दमदार स्ट्रोक. अतिशय कडक फटका. केलेलं आक्रमण, केलेलं अटॅक, केलेली पिटाई, धुलाई, चंपी. 6 धावांसाठी उत्तुंग स्ट्रोक्स. संघाचे धावसंख्या क्या बात आहे. यस, राहिल्या ठुमका नंतर पहिला दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. आणि हा यस पुन्हा एकदा टोलवेला चेंडू. पुन्हा एकदा पहिला दिला आवळा नंतर अगेन दॅट शुड बी. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 38 रन्स. शोले पिक्चर अजूनही अजरामर. 1975
जीपी शिप्पी रमेश शिप्पी यांचं हे अतिशय मल्टीस्टार. धावा झाले 38, 38 रन्स. यस, पुन्हा एकदा चांगला फटका आहे, बघूया. कारण स्ट्राईक रोटेट त्याला करायची आहे. अजूनही बॉल किती आहेत? 3 बॉल बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये जास्त 10-12 धावा दिल्या नक्कीच स्कोर मात्र चांगला होईल. श्रीदत्त भान संघाने या मागच्या षटकाचा जो बॅकलॉग टोटली भरून काढलाय. राईट महोदय विके तयार. ओहो, दिशाहीन चेंडू या बघूया आउटसाइड लेग स्टिक. पुन्हा एकदा स्वैर मारा. खराब दिशाहीन चेंडू. एक धाव मुळे संघाची धावसंख्या 39, 39 रन्स. अजून 3 चेंडू बघितले तर 50 वरती स्कोर गेला तर नक्कीच डोकेदुखी पारगाव संघासमोर. मागचा सामना म्हणजे जवळजवळ मॅचच गेलीच होती. शेवटच्या चेंडूवर निर्णायक विजय जसा आंबापाडा संघानं करावे संघावर मिळवला होता. पुन्हा एकदा दिशाहीन. या सलग दुसरा चेंडू खरा मारा. दिशाहीन मारा पुन्हा एकदा भरकटलाय. एक धावेचा इशारा. एक धाव मिळेल. टेकन थर्ड अंपायर. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, बघूया. येस, फेअर डिलिव्हरी आहे. चला चालू करा बीएस. असं वाटलं होतं की थोडासा आहे, परंतु थोडासा आतमध्ये होता त्याच्यामध्ये. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. राहिले फक्त इनमेन 2 बॉल 2 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. शेवटचे निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत. बघूया संघाची धावसंख्या 39. हो हो हो, सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. अतिशय भन्नाट पुन्हा एकदा चेंडू निघाल्यामध्ये त्याला दंडित केले अंपायरने. अच्छा अच्छा, यस, स्क्रीनवर धन्यवाद देतो मंडळ, आभारी आहे. पण ही जुनी व्हिडिओ आहे, मला वाटलं आताच आहे का लेटेस्ट. यस, बॉलिंग. धावा झाले 40, 40 रन्स. चांगली धावसंख्या आहे. यस, 4 षटकामध्ये म्हणजे जवळजवळ 10. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. थांबा थांबा, पडलाय तो. पुन्हा एकदा डिपेश को पॉइंटला मिळेल फक्त एक घ्याव. दुसऱ्या नॉन स्ट्रायकरला फलंदाज. हे चांगलं रनिंग म्हणजे विकेट्स. खरं म्हणजे पडल्यानंतर देखील 2 धावा धावला म्हणजे याला म्हणतात जबरदस्त कोऑर्डिनेशन, ताळमेळ, ताळेबंद. संघाची धावसंख्या 42 आणि राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. अंतिम अखेरचा निखवणीचा बॉल. एक मार, नंतर काय मारा घरी. तिथं पण ठेवा जरा थोडा. बरोबर की ना. लग्न अच्छा नवीन लग्न आहे मग अजून चला लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो. हो हो, सुपर बॉलिंग पुन्हा एकदा. चला यश यश ही नाही, फक्त एक धाव मिळेल. पंचांचा लेग बाय द्यायचा. संघाचा टोटल स्कोर झाला 43 आणि बरोबर 11 चोक 44 प्रति षटकामागे करायचे आहेत. 11 धावांचे इक्वेशन समीकरण. या धावा कशा चेस होतील याचा उत्तरार्ध तुम्ही ऐका आमचे रोहित भोपी यांच्या अमोघ वाणीतून.
चला बॅटर चला थँक्यू सो मच दशरथजी पाटील सर यांना तुम्ही ऐकत होतात आनंद घेत होतात त्यांच्या आवाजाचा मैदानाच्या आतमध्ये आमचे 2 पंच चाललेत आणि 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा 44 धावसंख्येचा पाठला करायचा आहे टीम स्वराई श्रव्य 11 पारगाव या टीमला त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्री दत्त भातान प्रत्येक मागच्या काही स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये पारितोषिक जिंकलंय श्री दत्त भातान या टीमने सातत्याने चांगला परफॉर्मन्स देत आले या मॅच मध्ये जर पाहिलं जयेश भोईर यांची विकेट लवकर गेल्यानंतर त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये त्यांच्या बॅटर्सने मात्र खूप चांगली बॅटिंग केली 43 धावा दाफलकावरती लागल्या 44 धावसंख्येची गरज आहे एक धाव ही भरपूर महत्वाची आहे मागच्या मॅच मध्ये कळलं असणारा एक धावसंख्येने मात्र नागाव संघ जो आहे तो पराभूत झाला श्रीदत्त भातान त्यांच्या विरोधामध्ये स्वराई श्रव्य 11 पारगाव मागच्या मॅच मध्येही पहिलं पारगाव संघ ज्यावेळेस खेळत होता कुणाल तारेकर पहिलाच बॉलवरती बाद झाला होता शॉर्ट स्क्वेअर त्याचा झेल पकडला गेला होता आम्ही विनंती करू श्रीदत्त भातान या टीमला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका अजून आम्हाला एक सामना खेळवायचा आहे दोन्ही बॅटर्स रेडी राहिलेले आहेत तर प्लीज विनंती करतो जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका लगेचच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे दोन्ही बॅटर्स क्रीजवरती पाहायला मिळतात आमचे पंचही पाहायला मिळतात पोझिशन त्यांनी घेतलेली आहे फिल्डिंग करणारी टीम श्रीदत्त भातान यांना विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका लगेचच फिल्डिंग सेट करा स्ट्राइक वरती बॅटर पाहायला मिळतोय प्रवीण मोकल आणि नॉन स्ट्राइक वरती कुणाल तारेकर पाहायला मिळतात आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येतात पहिल्या ओव्हरमध्ये P1चं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी जयेश भुईर हे गोलंदाज येतात बॅटिंग करत असताना योगदान देता आलेलं नाहीये शून्यावरती बाद झाले गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एकच षटक जे पॉवर प्लेचं असतं आणि ते भरपूर महत्वाचं असतं ते षटक घेऊन जयेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय समोर बॅटिंगसाठी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आर्मी मॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण मोकल 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि इथून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये कदाचित दाखल होणार आहे म्हणजेच ती लढती भरपूर महत्वाची असणार आहे पहिलाच बॉल राईट अँड राऊंड विकेटने खेळले तिथे पुन्हा एकदा कुणाल तारेकर फसलेत विकेटचा पतन यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत अजूनपर्यंत खातं खोललेलं नाहीये कुणाल तारेकरने आणि आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चाललेली आहे पारगाव संघ प्लीज विनंती करतो तर गेटच्या दिशेने जी 4 व्हीलर आहे त्या 4 व्हीलरची प्लीज हेडलाइट जी आहे ऑफ करायची आहे प्लीज विनंती करतो हेडलाइट ऑफ करा थँक्यू सो मच तर पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये कुणाल तारेकर बाद झाला आणि कुणाल तारेकरच्या फटके पाहायला मिळालेले नाही आहेत खऱ्या अर्थाने कुणाल तारेकर हा मोठा बॅटर बनला अंडर 19 अंडर 22 पासून दबदबा निर्माण केला होता कुणाल तारेकरने आणि आज पारगाव टीमचा महत्वाचा बॅटर बनलाय आणि आपण पाहतोय सध्या चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदार भगत अर्थात एम भाई आणि त्यांच्या संवेद दशरथ पाटील सर आहेत आमचे आणि समालोचक पाहायला मिळत आहेत दीपक पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीन वरती आमचे 2 दिग्गज लेजंड समालोचक आणि त्यांच्या संवेद आपण पाहतो एम भाई यांना चर्चासत्र स्पर्धेच्या निमित्ताने करत असताना गोलंदाज जयेश भोईर पुन्हा एकदा तयार होत आहेत यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे एक रन कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न अकाउंट ओपन झालाय पारगाव टीमचं 2 धावा दाफलकावरती लागल्यात तर टार्गेट जो आहे ना ते चेस करण्यासाठी थोडासा त्रास जरूर होईल परंतु ही जी जोडी आहे ना भरपूर महत्वाची आहे मागच्या मॅच मध्ये याच जोडीने धावा बनवल्या होत्या ज्यावेळेस कुणाल तारेकर आणि आणखीन काही बॅटर जे बाद झाले होते 2 त्याच्यानंतर प्रवीण मोकल
आणि भूषण पाटील या दोन्ही बॅटर्सने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती आणि यावेळेस चेस करायचं आहे. मागच्या मॅच मध्ये ते धाबा टार्गेट सेट करत होते, यावेळेस चेस करायचं म्हणजे त्यांच्या माइंड मध्ये कॅल्क्युलेशन आहे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विचिटचा फटका, पहिली बाउंड्री आली आहे पारगाव टीम साठी. टीमची धावसंख्या धापलकावरती टोटल धावा पाहायला मिळतात 6 धावा. स्वराई श्रव्य 11 पारगाव संघ 6च्या घरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने फटके लागत नव्हते, उलटा बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेत. आर्मी मॅन उंची ज्या पद्धतीने आहे त्याचबरोबर शरीरयष्टी आपण पाहता एकदम भक्कम पाहायला मिळते. भारतीय सेनेत कार्यरत आहेत आणि सध्या पारगाव टीम साठी चांगला खेळ करतायत. 6 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका, प्रत्येक बॉलवरती मीटिंग घेऊ नका. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून चांगली जुनी बॅटिंग करायची आहे दोन्ही बॅटर्सला. पारगाव संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर असणार आहे कुणालची विकेट गेल्यानंतर. यावेळेस बॉल हवेमध्ये मिस टाइम झालाय, गोलंदाजाने स्वतःने कॉल दिलाय, माझी कॅच आहे, कॅच पकडली आहे, कॅच अँड बोट. आपण पाहतोय गोलंदाज जयेश भोईर यांच्या माध्यमातून जी सलामीची जोडी होती ना त्यांना मात्र तंबूच्या रस्त्याला पाठवलेला. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर चाललाय. ज्या बॅटरने मागच्या मॅच मध्ये धमाकेदार काळात इनिंग खेळली होती, 28 धावसंख्येची इनिंग त्यांनी खेळली होती आणि तो बॅटर मैदानाच्या बाहेर चाललाय. प्रवीण मोकल, भूषण पाटील यांच्यावरती जबाबदारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल मोकल. याही बॅटरवरती जबाबदारी असणार आहे. प्रफुल्ल मोकल सातत्याने सलामीवीर म्हणून त्याला आपण पाहतो, परंतु या मॅच मध्ये रणनीती बदलली आहे पारगाव टीमनं. 6 वरती 2 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये जयेश भोईर यांचं कौतुक करावं लागणार आहे. बॅटने योगदान नाही तर गोलंदाजी करत असताना मात्र 2 विकेट्स घेतले, 6 धावा जरूर धावफलकावरती आहेत. तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे जयेश भोईरचं. लहान वयामध्ये श्रीदत्त भाताण या गावाचं नाव खऱ्या अर्थाने रायगड परिसरामध्ये हे वेगळंच उंचीवर नेलं आणि भाताण टीम कडनं खेळत असताना सातत्याने या खेळाडूने वेगळीच ओळख याही पट्ट्यामध्ये बनवली आहे. भातांपासून उल्वे नोड हे भरपूर मोठं अंतर आहे. जयेश भोईर पुन्हा एकदा तयार होता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. कदाचित बॅटला बॉल लागलाय का, बरोबर झालाय का, कारण की कॅच कदाचित ड्रॉप झाली आहे. गोलंदाजाने नाराजगी व्यक्त केली आहे. यस, बॅटला बॉल लागलाय आणि त्याच्यानंतर नाराजगी व्यक्त पाहायला मिळाली जयेश भोईर यांच्या माध्यमातून. आणि त्यांना माहिती आहे प्रफुल्ल हा एक डेंजरस बॅटर आहे, त्यालाही लवकरात लवकर बाद करावा लागेल. सध्या पारडं जड आहे श्रीदत्त भाताण या टीमचं. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. शरीराचा पेट घेत असताना हा बॉल, शेवटचा बॉल ही आपण पाहतोय लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल रन येणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे समीकरण काय आलंय, येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे 37. 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. इथून टार्गेट जे आहे ना ते वाटतंय सोपं वाटतंय, परंतु गोलंदाजी श्रीदत्त भाताण टीमची तेवढीच भयंकर आहे ना, कठीण आहे. बॅटरला मोठे फटके लगवण्यासाठी कुणाल तारेकर जर मैदानाच्या आतमध्ये असते तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, कारण की कम्फर्टेबल संघ पाहायला मिळाला असता. जोपर्यंत कुणाल मैदानाच्या आतमध्ये खेळतो तोपर्यंत टेन्शनचं वातावरण पारगाव टीमच्या डगआउटमध्येही नसतं. मागच्या मॅचमध्ये 0 वरती बाद झाले. यावेळेस जर पाहिलं स्ट्राईक घेतली नाहीये, कारण की मागच्या मॅचमध्ये स्ट्राईक घेत असताना पहिल्याच बॉलवरती ते बाद झाले, म्हणून ते नॉन स्ट्राईक वरती गेले आणि नॉन स्ट्राईक वरतीही ते रनआउटच्या स्वरूपामध्येच बाद झाले, एकही चेंडू न खेळता. आजचा दिवस कुणाल तारेकर यांचा नव्हता. 18 मध्ये सध्या 37 बनवायच्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 लागल्यात. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रवीण भोईर आलाय गोलंदाजीसाठी. प्रवीण भोईरला ही चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की मोमेंटम सध्या त्यांच्याकडे आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने खूप चांगले यष्टीरक्षण केलं. निलेश भोईर तेही यष्टनच्या मागे राहून मात्र फिल्डिंग सेट करत असताना प्रत्येक बॉलवरती त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो जय हनुमान कामोठे या टीमच्या विरोधामध्ये खेळणार आहे. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल टाकला गेलाय.
स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 10 फलकावरती. टोटल धावा लागल्यात 8 धावा. आठ धावा 10 फलकावरती लागल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रवीण भोईर पाहायला मिळतात. इथून संधी आहे. इथून मोठे फटके ठोकावे लागतील पारगाव टीमला, कारण की इथून जर वेळ निघून गेली तर कठीण होईल पारगाव टीमसाठी. स्वराय श्रव्य 11 पारगाव संघ या नावाने सध्या आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये खेळत असताना. प्रवीण भोईर पुढचा बॉल घेऊन तयार झाले. समोर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात भूषण पाटील. भूषण पाटील यांच्यासाठी बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय, फरार केलाय. पहिला षटकार आलाय टीम पारगाव या संघासाठी. स्वराई श्रव्य 11 पारगाव टीमसाठी पहिला षटकार. टीमची धावसंख्या 6 या धावसंख्येने पुढे जात असताना टोटल धावा 10 फलकावरती लागल्यात 14 धावा. द इक्वेशन काय आलंय 16 बॉल आणि 30 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 16 चेंडू 30 धावसंख्येची गरज. जय हनुमान कामोठे या टीमच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी पारगाव टीमला आणि दुसऱ्या बाजूला श्रीदत्त भातान टीम या 16 मध्ये 30 धावा थांबवायच्या आहेत. जर तुम्हाला जय हनुमान कामोठे टीम समोर खेळायचं असेल तर त्यांनी 2 सामने जिंकलेत. प्रथमतः त्यांनी नेरुळ टीमला पराभूत केलं आणि त्याच्यानंतर मात्र अंबापाडा सचिन काटकर यांच्या टीमला त्यांनी पराभूत केलेला. आणि तिसऱ्या मॅच मध्ये कोणत्या टीमच्या सोबत त्यांची मॅच होणार आहे. एका बाजूला श्रीदत्त भातान, दुसऱ्या बाजूला पारगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, बलवान आहेत. आणि कामोठे संघ शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे मॅच चांगली रंगणार आहे. या दोन्ही संघांमधून कोणताही संघ जर कामोठे टीमच्या विरोधामध्ये खेळतोय ना तर फाईट चांगली होईल दोन्ही टीम्स मध्ये. रायगड टेनिस क्रिकेटचे अव्वल दर्जाचे संघ आहेत ते तिन्ही. सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 खेळतात आणि एका टीमने 2 सामने जिंकलेले आहेत. गोलंदाज प्रवीण भोईर पुन्हा एकदा तयार होत आहेत. टीमची धावसंख्या 10 फलकावरती 14. शॉर्ट बॉल टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय. आणखीन एक षटकार भूषण पाटीलच्या बॅटमधनं लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये लगातार दुसऱ्यांदा आपल्या टीमला सांभाळत असताना भूषण पाटील मागच्याही मॅच मध्ये असाच काहीतरी पारगाव संघ डगमगला होता. तिथून मात्र पारगाव टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं भूषण पाटीलने. आणि याही मॅच मध्ये चेस करत असताना कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळत होता. त्याच्यानंतर हे 2 षटकार आणि मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकत असताना 15 मध्ये 24 ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे कमबॅक करत असताना 2 षटकारानंतर हा बॉल निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. 20 धावा सध्या 10 फलकावरती लागल्यात. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत पारगाव टीमने. स्वराई श्रव्य 11 पारगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना भूषण पाटीलने आपल्या टीमला सांभाळलाय, सावरलाय. अशीच किरण आहे भूषण पाटील स्वराई श्रव्य 11 पारगाव या टीमसाठी. तर पारगाव संघ हार मानणारा संघ नाही आहे ना. रायगड टेनिस क्रिकेट वरती भरपूर वर्ष अभिराज्य गाजवले याही टीमने. यावेळेस आणखीन एक पट्ट्यामध्ये आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर भूषण पाटीलच्या बॅटमधनं या ओव्हर मधला तिसरा षटकार ठोकत असताना भूषण पाटील. आणि संपूर्ण मॅच आपल्या बाजूने करत असताना इक्वेशन आलंय 13 बॉल आणि 18 रनची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच पूर्णपणे पारगाव टीमच्या बाजूने झुकत असताना आणि प्रवीण भोईरची या ओव्हर मध्ये चांगली धुलाई झाली आहे. चांगली बॅटिंग करतात भूषण पाटील. रीड केलं या बॉलला, समोर टाकला होता. ओव्हर पिच बॉल होता आणि अशा फॉर्म मध्ये असलेल्या बॅटरला तुम्ही ओव्हर पिच गोलंदाजी नाही टाकू शकत. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं भरपूर गरजेचं आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला टाकावे लागतील. गोलंदाजांसाठी हे भरपूर महत्वाचं आहे. आता वेगावरती स्वार होऊन काहीच चालणार नाहीये की कितीही वेगवान गोलंदाजी हाताळले ना, सध्याच्या बॅटर एवढे डेंजरस झाले. जर तुमच्याकडे व्हेरिएशन नसेल ना तर 6 बॉलमध्ये 4 ते 5 षटकार ठोकण्याचा विक्रम बॅटर करतात. सातत्याने आपण पाहतो व्यावसायिक खेळाडू नाही, त्यांच्याकडे भरपूर वेग आहे. परंतु तेही सातत्याने म्हणत असतात ना की वेग इम्पॉर्टंट नाही आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन जे इम्पॉर्टंट आहे. गती जरी कमी असली ना तरी तुमच्याकडे कट जो आहे ना तो जास्त प्रमाणामध्ये पाहिजे. स्लोअर वन चेंडू तुमच्याकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आहे. लेजंड खेळाडू तेच सांगतात वेग नाही तर तुम्ही बॅटरला कशा पद्धतीने फसवता ना तुमच्या व्हेरिएशन ते भरपूर महत्वाचं असतं.
त्यावेळेस आणखीन एक शॉर्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु बघत राहतील. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच पूर्णपणे इझी केलेली आहे. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 14 रनची गरज आहे टीम श्रव्य 11 पारगाव या टीमला. आणि आपण पाहतोय सध्या मेगा स्क्रीन वरती जे इक्वेशन जे आहे ते अगदी सोपं झालंय. 12 मध्ये 14ची गरज आहे. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी देखील झाले. चौकार आलाय, 4 धाबा. तर 12 बॉल 14 रनची गरज. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंदाचं वातावरण आहे. दोन्ही बॅटरच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं, कारण की त्यांना माहिती आहे मॅच आपल्या बाजूने झुकलेली आहे. प्रफुल्लला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, त्याला साथ द्यावी लागणार आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12 मध्ये 14 धावा करायच्या. तिथून कित्येक वेळा पाहिलेले आहेत, सामने असे फिरलेले आहेत. श्रीदत्त भातान संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये मीटिंग घेत आहेत. 3 खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेने जो बॅटर आहे लावकुऱ्याचा प्रफुल्ल, तिथे आपल्याला 3 खेळाडू पाहायला मिळतात. गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आहे त्याच्या जवळ 2 खेळाडू चर्चा करतायत. सध्या आपण पाहतोय या श्रीदत्त भातान संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रवीण भोईरच्या भरपूर धुलाई झाली आहे, जिथे टोटल धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात 23 धावा. 30 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला पारगाव संघ पाहायला मिळतोय. 12 बॉल 14 रनची गरज आहे या मॅच मध्ये. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतो. जयेश भोईर आणि निलेश भोईर टीम प्लीज विनंती करतोय. श्रीदत्त भातान 12 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश करायचा इरादा असेल का, की सिंगल डबलने पुढे नेण्याचा प्रयत्न असणार आहे दोन्ही बॅटर्सचा. भूषण पाटील असला तर कदाचित याच ओव्हरमध्ये फिनिश करायचा बघतील, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये कोणताच बॅटर बोलणार नाहीये की शेवटच्या ओव्हरपर्यंत मला मॅच न्यायचे, कारण की आपण कित्येक वेळा चमत्कार पाहिलं. शेवटच्या ओव्हरमध्ये 2, 3, 4 रन्स असले ना तरी ते डिफेंड होतात. चमत्कार स्पेल एक चमत्कार गोलंदाज हाताळतो, त्याच्यानंतर कित्येक वेळा आपण तसे कारणामे पाहिलेले आहेत. म्हणूनच याच ओव्हरमध्ये टार्गेट असणार आहे की याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज झाल्यात तिसऱ्या ओव्हरमध्ये सार्थक ठाकूर पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाजाने कॉल दिलाय, कॅच झाली आहे ड्रॉप. 1 रन कंप्लीट झाली आहे. कॅच घेणं भरपूर महत्वाचं होते. इथून जर कॅच पकडली असती ही तर दबाव निर्माण झाला असता निश्चितप्रमाणे. प्रफुल्लही बाद झाला असता. भूषण पाटील ज्याच्या बॅटमध्ये रन्स आलेले आहेत तो जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता स्ट्राईकवरती, परंतु थोडासा प्रेशरमध्ये पारगाव संघ गेला असता. 11 मध्ये आता राहिल्या 13 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 13 रनची गरज. MG ट्रॉफी खऱ्या अर्थाने 21 बाईक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पष्ट वॉर्निंग दिलेली आहे नीरज रनआउट सर यांनी सांगितलेलं आहे, यापुढे जर वेळ घेतला तर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाणार आहे. श्रीदत्त भातान टीम स्ट्रिक रूल आहेत. यावेळेसच्या चेंडू हाप्यामध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पुसणार नाही. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पळून काढलेल्या आहेत. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये श्रव्य 11 पारगाव संघ खेळत असताना त्यांना माहिती आहे टार्गेट अगदी सोपं झालेलं आहे. इथून जर बॅटवरती बॉल व्यवस्थित आला तर षटकार ठोकला तर निश्चितप्रमाणे मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकेल, परंतु सिंगल डबल ही भरपूर महत्वाचं आहे. इथून जर डॉट बॉल्स आले तर मॅच मध्ये श्रीदत्त भातान संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो आणि तो चान्स ती संधी पारगाव संघ म्हणत असेल श्रीदत्त भातान टीमला आम्हाला द्यायची नाहीये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलाय फाईन लेगच्या रिजनला, फिल्डर नाहीये, बॉल सीमा रेषा पार, षटकार ठोकलाय. भूषण पाटील काय इनिंग खेळतोय, काय मॅच खेळतोय आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने धुलाई करतो श्रीदत्त भातान टीमची. आता 9 चेंडू आणि 5 रनची गरज आहे. प्रेशर काही माहितीच नाहीये कदाचित असं वाटतं भूषण पाटीलला. ज्या पद्धतीने आणि ज्या फ्लो मध्ये तो बॅटिंग करतोय ना, इनक्रेडिबल. खरंच खूप कौतुक करावं लागणार आहे या बॅटरचं भूषण पाटीलचं, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. भूषण पाटील आता फक्त 5 रनची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 30 धावसंख्येची इनिंग सध्या साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त 7 चेंडू फेस केलेत आणि 30 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. किती महत्वाचं असणार आहे ही इनिंग. आणि पारगावचा डगआउट आपण पाहतो मेगा स्क्रीन वरती सध्या तयारीमध्ये आहेत क्वार्टर फायनलच्या. कुणाल तारेकर म्हणत असेल की पुढच्या मॅच मध्ये रन्स होऊ दे, ही मॅच ही भरपूर महत्वाची होती. आणि तिथे पुन्हा एकदा भूषण पाटील चमकला. यावेळेस विनिंग फटका, विजयी फटका आला भूषण पाटीलच्या बॅटमधनं आणि दुसरी मॅच ही जिंकलेली आहे. स्वराई श्रव्य 11 पारगाव संघाने MG ट्रॉफी मध्ये आपला दुसरा विजय प्रस्थापित केलेला आहे आणि क्वार्टर फायनल मध्ये ते दाखल झालेले आहेत. वेल प्ले टीम
पारगाव संघ आणि त्याचबरोबर भूषण पाटील खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात. निर्मल तारेकर यांच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले. भूषण पाटील वेल बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि सध्या आपल्याला पाहायला मिळतात या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच ही भूषण पाटील ठरलेले आहेत. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली.